नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला चपातीपासून समोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। ही आमची सकाळची चपाती आहे। मी आता ही चपातीपासून तुम्हाला समोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। चपाती अशा प्रकारे अर्धी तोडून घ्यायची, त्याच्यावर थोडा केचप घ्यायचा, त्याच्यावर असा केचप टाकायचा आणि तो सगळीकडे पसरून घ्यायचा। तो केचप सगळीकडे पसरल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता बटाट्याची चटणी बनवलेली आहे, ती बटाट्याची चटणी अशा पद्धतीने याच्यावर टाकून घ्यायची। करून घेतलेले आहे त्याला लावण्यासाठी, ते पण खूपच गरम झालं, त्याच्याकडे वापस आले। अशा पद्धतीने चांगला मॅश करून घ्यायची बटाट्याची चटणी आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने चपातीमध्ये लावायची। हे माझ्या मुलांना पण खूप आवडतं, मी बनवते, पण मला आज तुमच्याबरोबर सुद्धा हे शेअर करावं वाटली रेसिपी। आणि हे लिंबू घेतलेलं आहे कापून, ते लिंबू सुद्धा ह्याच्यावर थोडंसं पिळायचं। अरे बंद पडलं होतं। अशी चपाती आहे ना, ती अशी दुमडून घ्यायची आणि अशी दाबून घ्यायची। हे पण चपाती अशी दुमडून घ्यायची आणि दाबून घ्यायची, म्हणजे सगळीकडे एकसारखं बटाटा जाईल। त्याच्यानंतर ही अशी वर ठेवायची तव्यावर। तवा मी एकदम गरम करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर कमी गॅस केलेला आहे आणि ही थोडंसं आता मीडियम गॅस करते। त्याच्यानंतर याच्या कडेने तूप सोडायचं। तुपाचं खूप गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे मी सांडशीने पकडते। माझ्या मुलांना तूप टाकलेलं आवडतं, त्याच्यामुळे मी तूप गरम करून घेतलेलं आहे। असं उलटून घ्यायचं, त्याच्यानंतर ह्याचा कलर असा ब्राऊन होतो। हे खाण्यासाठी खूप छान लागतं, तुम्ही पण आवर्जून करून बघा। बटाट्याची चटणी केल्यानंतर यासाठी ताजी चपाती नाही घ्यायची, 1-2 तास केल्यानंतर ती चपाती घ्यायची। ताजी चपातीचा कडक होत नाहीये। मी आता सकाळची चपाती वापरलेली आहे। याच्यामध्ये आपण बटाट्याची चटणीमध्ये मॅगी मसाला वगैरे वापरू शकतो आणि आपल्याकडे जर शेजवान चटणी असेल तर ती सुद्धा वापरू शकतो। आमच्याकडे नाहीये, म्हणून आम्ही आता साध्या पद्धतीने केचप आणि लिंबू टाकून बनवलेला आहे। असा ब्राऊन कलर होऊन द्यायचा याचा, दोन्ही पण बाजूने तसंच झालं पाहिजे। एकदम असं खरपूस आणि एकदम कुरकुरीत असा हा समोसा लागतो। तुम्हाला माझा हा समोसा कसा वाटत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप छान कलर यायला लागलेला आहे। गॅस खूप फुलही नाही करायचा आणि खूप कमी पण नाही करायचं, मिडियम गॅस ठेवायचा। अशा पद्धतीने माझा एक समोसा तयार झालेला आहे।